सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना पाणशील टीम कडून पुन्हा एकदा हर्षल तांडेलला पाहायला मिळेल. अप सेंचुरी आहे. हर्षल आणि अनिल अशी सलामीची जोडी. चला मॅच चालू करूया आपण. सूरज पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. दुसऱ्या फेरीमधील ही लढत आहे. हर्षल ऑन स्ट्राइक. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूनं आणि पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा असेल पाणशिलकरांना. सूरजचा पहिलाच बॉल शट ऑफ लेंथ होता आणि पहिल्याच बॉलवर बिग विकेट. बिग ब्लो. हर्षल तांडेलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर आज भोपळाही फोडू दिला नाही या मॅच मध्ये. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 आउट. पहिला धक्का पाणशिलला. मोठा हादरा बसलाय पाणशिलला. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू या मॅच मध्ये मात्र 0 परतलाय आणि सुरुवातीलाच माशे जिंकले खरं तर पाणशिलसाठी. सूरज पुन्हा एकदा ट्राय केला. एक्स्ट्रन ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता पहिला चौकार पाणशिलसाठी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला जातोय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. लगेचच कमबॅक मात्र पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. आजच्या रात्रीमध्ये हायेस्ट स्कोर पाणशिल कडून आला होता 66. आपटला होता बॉल. कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला आणि बॅकवर्ड पॉइंट बॉटलांच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला मात्र थांबवलाय चेंडू. त्या ठिकाणी रन्स मिळतील. त्या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 6 या आकड्यावर. हर्षल तांडेल विना लढावा लागेल आता मात्र पाणशिलला. हर्षल जणू काही ओपनिंगला गेलाच नव्हता असं समजूनच याच 2 फलंदाजांना ओपनिंग करावी लागणार आहे. लेग स्टिकवर होता हा बॉल. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन संजय देसले आहेत त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला दीपक पाटील सर आहेत पालीचे. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. 8 धावा आतापर्यंत धाव फलकावर. 8 ऑन अ बोर्ड. 4 ओव्हर्स निदान 40च्या आसपास पोचावं लागेल
एक चांगली टक्कर पाहायला मिळू शकेल. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र अडबा बॅटनं पुलचा फटका वेरी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या एक गडी बाद 12 धावा. पहिल्याच बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर 12 धावा मॅनेज केल्यात. चांगली टोटल आहे. हेच करत जावं लागेल एकूण मात्र फलंदाजांना. अनिल आणि समीर अशी जोडी आहे. पाणशील टीमकडून दुसरं षटक घेऊन पेलवली संघाकडून गोलंदाज सज्ज होईल तो मंगेश. समीर यावेळेस मात्र समोरच्या दिशेला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अनदर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय टीम पानशिलला. चांगली बॅटिंग करत होता आल्यापासून, परंतु इकडे मात्र एक मोठ्या स्ट्रोकसाठी गेला समीर आणि त्याला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का टीम पानशिलला. चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा होत्या. इकडे मात्र दुसरा गडी गारद झालाय 12 या धावसंख्येवर. मंगेश पुन्हा एकदा. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय फटका. स्वतः गोलंदाज मंगेश धावतोय. ओ कॅच ड्रॉप. पोहोचला सुद्धा होता, कॉन्फिडंट सुद्धा होता. त्यांनी सांगितलं होतं इट्स माय कॉल, इट्स माय कॅच, परंतु पोहोचल्यानंतर सुद्धा त्याच्या हातामधून चेंडू निसटलाय. जीवनदान आलेल्या यश या फलंदाजाला. 1 रन मिळाली. टोटल मूव्स टू 13 नाव. 13 धाबा धाव फलकावर. एका बाजूला अनिल आहेत. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये फटका. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पेलवली विरुद्ध पानशील अशी ही लढत पाहायला मिळते. कट केला यावेळेस मात्र स्कोअर कटचा अप्रतिम फटका. वाडे स्टॉप. एका हातामध्ये चेंडू स्टॉप थांबवलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाले. फटका सुंदर होता. एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 14 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस थोडंसं धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल. टप्पा पडल्यानंतर वळवतो हलकासा बाहेरच्या बाजूला. डावखुराताचे गोलंदाज म्हटले एक नॅचरल स्विंग त्यांच्याकडे उपजतच असतो. इकडे पाहूया पुन्हा एकदा मिसक्यूट झालाय फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये. चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. ही तिसरी सफलता. यशला परतावं लागतंय. यशला आज झालंय अपयश आणि धावसंख्या आपण पाहतोय 14 असताना हा तिसरा गडी मैदानाच्या बाहेर.
14 वर 3 2 षटकांच्या समाप्तीनंतर हा धावफलक आपण पाहतो. हर्षल तांडे लवकर बॉस झाला. त्याचमुळे थोड्याफार कमी धावा पाहायला मिळतात. लढावं लागेल 2 ओव्हर्समध्ये. ऑन साइडला रिस्ट ऑफ द फ्लिक स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलं. या बॉलला जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षट धावसंख्या 20 या आकड्यावर. ड्राईव्ह केलाय. कार्पेट ड्राईव्ह आपण पाहतोय. जमिनीला घरंगळत चाललाय. लॉंग ऑन कडे हा चेंडू सिंगल मिळेल. 1 रन. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय अनिल. सलामीला आलेला फलंदाज, परंतु डावाला आकार देण्याचं कार्य मात्र त्याच्या माध्यमातून होत असताना इनिंग डेव्हलप केले त्याने. कारण त्याच्यावर जबाबदारी सुद्धा आहे मॅच आणि त्याला तो लढावा लागेल त्याला आणि लढतोय तो. खोलात टाकला होता बॉल. वेगवान होता. इकडे मात्र अपील सुद्धा पाहायला मिळते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज निलेश यांच्याकडून. लॉंग ऑन कडे हा चेंडू चाललाय. 1 रन मिळेल. सिंगल रन. पंचशील संघाची धावसंख्या 22 वर 22. तिसरं षटक सुरू आहे. निलेश यांचं पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. सुंदर ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धाबा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार अनिलच्या बॅटमधून आलाय. साथ द्यावी लागेल जयला सुद्धा. प्रॉपर कनेक्ट झाला नाही. एज लागल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणशील संघाची धावसंख्या 3 गडी बाद 26 धावा. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. स्पीडअप करत राहा. दहा 12 धावा तरी मॅनेज कराव्या लागतील शेवटच्या ओव्हरमध्ये. 40च्या आसपास ही धावसंख्या गेली नंतर मॅच बनवेल पाणशील संघ. पहिलाच बॉल. यामुळे थोडंसं अंधाधुंद फायरिंग पाहायला मिळालं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. परफेक्ट ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल मिस केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय. चेंज ऑफ पेस होता. लॉफ्ट केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कव्हर पॉइंटला चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 4था धक्का लागलाय. जयच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 26 असताना
नितेश येतोय खेळपट्टीमध्ये. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रतिकार करावा लागेल बाणशिलला. चांगली बॉलिंग झाली आज बेलवलीची आणि 4 बॉलमध्ये निदान 7-8 धावा तरी काढाव्या लागतील. चेंज ऑफ पेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीने आला बॉल, त्यामुळे अंदाज चुकला. नवीन येणारा फलंदाज नितेशचा डॉट बॉल. परंतु काय बॉलिंग सध्या पाहायला मिळते ती फलंदाज स्वप्नीलकडून. 3 बॉलमध्ये पहिला एकही धाव आलेली नाहीये. पुन्हा तर तोच प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये यस बाद होतोय. त्यामुळं बॅटर नॉट आउट असेल. नॉट आउट असेल आणि रनही नसेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्वप्नील तयार. यावेळेस सुद्धा मिस झाला होता हा बॉल. इकडे पाठीमागे येत असताना तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. 22चा इशारा पंचांचा. एक धाव मात्र जोडली जाईल अतिरिक्त स्वरूपामध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 27 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
अनिल कडून नक्कीच अपेक्षा असेल एखादा तरी मोठा स्ट्रोक, निदान चौकार. इकडे सुद्धा मिस टायमिंग झालाय हा स्ट्रोक आणि फॉलो थ्रू मध्ये पॉलरनं मात्र टिपला जेल. कमाल षटक टाकलंय. काय बॉलिंग केले शेवटच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलनं. फक्त या ओव्हरमध्ये एकच धाव आले, सिंगल रन ओनली आणि या 2 फलंदाज सुद्धा त्यानं बाद केले. कमाल बॉलिंग राहिले आणि त्याचमुळे थोड्याशा कमी धावांमध्ये रोखलं गेलंय ते पानशील सारख्या बलाढ्य संघाला. च्या टीमनं आजच्या रात्रीमध्ये दापोलीसारखा मोठा संघ बाहेर काढला होता. आता त्यांच्या गोलंदाजांवर मात्र संपूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल. जरी धामात तुटपुंज असतील तरी सुद्धा लढावं लागेल गोलंदाजांना. टार्गेट आहे या मॅच मध्ये 28 धावांचं, 28 रन्स टू विन फॉर जेडीएम बेलवली टीम. 28 धावा. पाहूया 28 धावांसाठी किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे. हर्षलची शून्यावरची विकेट नक्कीच थोड्याफार धावा कमी करणार होत्या, परंतु एवढ्या कमी होतील असं वाटलं नव्हतं. हर्षल बाद झाल्यानंतर तरी सुद्धा कुठेतरी असं वाटत होतं की 40च्या आसपास धावफलक जाऊ शकेल, परंतु ते सुद्धा इतर फलंदाजांना जमलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर संघाचा डाव गडबडतोय हेच प्रामुख्यानं दिसून आलं. 28 टार्गेट आहे या मॅचमध्ये. बेलवली संघाला सुपर 12चा प्रवास करण्यासाठी आणि त्यासाठी मात्र ते सज्ज असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल टीम पिरकोन आणि त्यांच्या विरोधामध्ये सहारा शिवकर. कॅप्टन या आपण लगेच. चला, सहारा शिवकर आणि पिरकोन उरण पूर्व विभागामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पिरकोन दूरवरचा प्रवास करत उरण तालुक्यामधील संघ आहे. चांगला परफॉर्मन्स दिलाय. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिला आदेश अर्धशतक. पाणशील संघाकडून सुद्धा अर्धशतक पाहिलं होतं हर्षलचं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये तो शून्यावर बाद झाला होता. तर कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. सातत्य तुम्हाला राखावं लागतं. तर 28 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया 28 धावा कशा रीतीनं जोडल्या जातील. चला, दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेक संपन्न केली जाईल. सहारा शिवकर आणि पिरकोन या दोन टीम्स मध्ये आपण करूया टॉस. परंतु पाहूया इकडे सुपर 12 साठी कोणता संघ क्वालिफाय होतोय. इकडे बेलवली असेल की पानशील असेल याचं उत्तर ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. महेश कायकर आमचे समालोचक मित्र. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सुपर 12 साठी गुळसुंदे आणि सुपर 6 साठी अंडर 25 भिंगा टीम क्वालिफाय झाले. आज दोन टीम्स आपण सुपर 12 साठी सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 सामने जिंकले. ते सोमटणे संघानं सी ग्रुपमधून आणि बी ग्रुपमधून. आता पाहूया कोणता संघ पुढे जाईल. बेलवलीला तर चांगली संधी आले सुपर 12 ही फेरी गाठण्यासाठी. तर टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. जितेंद्र बतालेजी यांच्या शुभास्ते हा नाणेफेकीचा कौल आणि सहारा शिवकरच्या बाजूने लागलाय. अभिनंदन. तर ऐकूया पुन्हा एकदा दुसरं सत्र महेश कायकर यांच्या आवाजातून. थँक्यू सो मच. खरं तर आज ज्यांचा आवाज आपण मैदानामध्ये ऐकलात ते आपले दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पलस पेकर. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक सिनियर समालोचक त्यांच्यासोबत समालोचन करावं. आज खरं तर पहिल्यांदाच आमचं भाग्य लाभलं या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल बन्नाटबेक. अगदी आपण पाहिले धाबा कमी पहिल्या पूर्वार्धामध्ये जोडल्यात आणि त्या धाबा देखील आम्हाला कमी खर्च करायचे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दादागिरी दाखवायची. पहिल्या षटकामध्ये आम्हाला कमी धाबींच्या आतमध्ये रोखायचं. सुरुवात देखील झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला बन्नाटबेक. त्यानंतर आपण पाहिला दुसरा बॉल ऑन ट्रॅकवरती पुन्हा एकदा कल्पेशला आपण पाहतोय. अक्रॉस रन या बॉलवरती पटका सजवायचा
प्रत्येक बॉल तर अगदी आपण पाहिला डॉट चिट मैदानामध्ये फेकले जातात. मी चेतन मिसाल साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते दीपक पाटील सरांचं स्वागत करायचं. खरं तर आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज खरं तर आपण ऐकलात. कालच्या रात्रीमध्ये देखील सिनियर समालोचक रोशन पाटील सर तारा, आज मात्र सिनियर समालोचक अगदी पहिल्यांदाच खरं तर दीपक पाटील सरांसोबत आम्हाला जॉईंट होत आलं. त्याचं एकमेव कारण जाणता राजा चषक 2025. इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं तर डेंजर झोन वरती धावताना फलंदाज आपण पाहतोय दर्शनला, परत एकदा वेगानं पूर्ण केली. सुरुवातीच्या आपण पाहिलं 2 बॉलवरती करत दादागिरी राहिली. त्यानंतर एकी धावेने संघ जाऊन पोहोचतो 1 अंकावरती. तब्बल 28 धाब्यांचा अगदी सोपा आव्हान मैदानामध्ये आपण पाहतोय. कमी धाब्यांच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये बेलवली टीमच्या गोलंदाजाने रोखलं आणि त्या 28 धाबा अगदी आमच्यामध्ये देखील क्षमता त्या डिपेंड करण्याची ते दाखवत असताना अक्रॉस या बॉलवरती पटका सजवायचा. इथे आपण पाहिला शरीराचा घेतलाय बॉल ने बेत, परत इथे आपण पाहतो कमालीची बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये करता दादागिरी दाखवत असताना कल्पेश या गोलंदाज कमाल केली. या गोलंदाजाने आपण पाहिला पूर्वार्धामध्ये कमी दाबा करता जोडल्या गेल्या आणि त्यानंतर आम्हाला देखील कमी दाबा खर्च करायचे आहेत हे सांगत असताना मैदानामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखता आलंय सध्याच्या घडीला. इथे मोठा पटका केलायचा. इथे आपण पाहतो मैदानामध्ये ज्या विकेटच्या तलाशमध्ये होता ती विकेट अखेरता जाती. अक्षय आकाश पवार करता बॅक टू पॅव्हलियन. तर नक्कीच जितूबाई बताले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आमचे सिनियर समालोचक खरंतर दीपक पाटील सर अपलस्पे यांचं स्वागत करायचं. आजच्या रात्रीमध्ये अगदी मंत्रमुग्ध करणारी गोडवाणी त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाली. अगदी बरंचसं काही घेण्यासारखं आमच्या युवा समालोचकांना अगदी आमचं परम भाग्य लाभलं. आज खरंतर पहिल्यांदा त्यांच्या समवेत जॉईंट झालं हे खरंतर सर्व श्रेय जात आहे. जाणता राजा ग्रुप खरंतर आपण पाहतोय आयोजित नाईटची स्पर्धा 5 रात्र करतर या क्रिकेटचा हंगाम या मैदानामध्ये पाहायला मिळेल. आजची दुसरी रात्र आहे परंतु आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण देखील आपण पाहिलं कमालीची बॉलिंग राहिली. इथे फटका आपण पाहतोय गॅप मोठी होती शोधायची होती परंतु इथे आपण पाहतो एका धाब्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडलं जाते. वातावरण आपण पाहिलं थोडासा थंडावत असताना थंडीच्या वातावरणामध्ये गरम वातावरण करण्याचं एकमेव कारण गोलंदाजी सुरेख राहिली. 28 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी आपण पाहिला बेलवली संघ अगदी अकेच्या अंतरावरती आणि त्याला देखील घाम फोडले. 2-1 जितू बताले साहेब करतर यांच्या हस्ते इथे आपण पाहतोय दीपक पाटील सरांचं स्वागत केलं जाते. या स्पर्धेमध्ये करतर अगदी छान लावलं. त्यांच्या गोड मुखातून अगदी मंत्रमुग्ध करणारी वाणी करतर ऐकायला मिळाली आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. करतर आपण पाहिला या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतर आपण पाहतोय चेतन दादा मिसाल, जितू दादा बताले यांच्या हस्ते आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती त्यांचं देखील स्वागत केलं जातं. लक्षवेधी आता मॅचच्या दिशेने 2 धाबा धावपलकावरती अजून देखील 28 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धाबा बनवायचे आहेत परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 2 धाबा अजून देखील 26 धाब्यांची गरज आहे. पहिलाच बॉल बॅटचा स्पर्श आपण पाहतोय. रनआउटची संधी कदाचित तुतुमय झालाय. खरं तर डेंजर झोन वरती आपण पाहिला सूरजला दाबत असताना क्रिकेटमध्ये खरं तर कॉलिंग खूप महत्त्वाची असते. ती कॉलिंग जरूर चुकली परंतु क्षेत्ररक्षकावरती असलेला दबाव आपल्याला अगदी पूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे 1 धाव सहजतेने पूर्ण केली गेली. एकेरी धावेने संघ धावून पोहोचतोय तब्बल 3 अंकावरती. नेक्स्ट मॅच खरं तर आपण पाहतो शिवगड संघ त्याच्या विरोधामध्ये पिरकोण संघ. आकाश टोपे सध्या आपण पाहतो कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये धावणारा संघ आपण पाहतोय. पटका बसलाय. झेल किती महत्वाचे ओळखायला हवा परंतु दूरवरून प्रवास करून करतर दाखल जरूर झाला परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर 2 धाबा खूप महत्वाचे असतील आता सध्याच्या घडीला बेलवली टीम साठी कारण 28 धाबा जोडायच्यात.
परंतु इथे आपण पहिल्या ओव्हरमध्ये निव्वळ 2 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला 3 धाबा अद्यापर्यंत खर्च केल्यात. ते गोलंदाज जयने. जय देखील वेगवान गोलंदाज आहे. यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहिला चांगल्या लयमध्ये धावतोय आणि ती गुणवत्ता सिद्ध देखील करावी लागेल. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. खरं तर बॅटचा फेस खोलता आला नाहीये. बीट करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला दर्शन आणि सूरज अशी जोडी मैदानामध्ये. खरं तर स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आता सूरज कसा येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं सध्याच्या घडीला. अक्रॉस द लाईन. मला नाही जमत तडजोड, आम्हाला देखील जमते ती तोडफोड. या मॅच मध्ये आपण पाहिला शिरकाव करत होता, दादागिरी दाखवत होता पानशील संघ, परंतु या पटक्याने ती हवा मात्र काढून ठेवली आमच्या बाजूने. बेलवली संघ आता वर्चस्व तडत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये. षटकारण धाव संख्या पाहतोय 11 या अंकावरती. आता मॅच खुली झाली आहे. एखादा चौकार एखादा षटकार करत तर खूप महत्वाचं होतं. आता मात्र षटकार आलाय 11 झाल्याने आपण पाहिला फटका इथे आपण पाहतोय, परंतु लाईन आणि लेन चुकीची पाहायला मिळाली. उजव्या एष्टीच्या बाहेर निघणारा बॉल मैदानामध्ये आपण पाहिला. अगदी आपण पाहिला धाबा कमी आहेत. या बॉल खरं तर तुम्हाला कमी फेकावा लागतील, अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना स्वीकारावा लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त डॉट छोट्या मैदानामध्ये फेकावा लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल सध्याच्या घडीला पानशील टीमला. आता एखाद्या विकेटची खूप महत्त्वाची गरज आहे. परत इथे आपण पाहिला ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला तर देखील सहजतेने बेलवली संघ या मॅचमध्ये जिंकू शकेल. इथे अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा फटका सजवायचा. एक धाव गाणं पूर्ण केली आहे. ही ओळख आहे खरं तर सूरज सावंतची. अगदी झपाट्याने धाव कधी घेईल हे सांगणं मात्र कठीण असतं आणि तेच चित्र मैदानामध्ये देखील घेतलं. एक धावेला आता प्राधान्य देताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. दीपक पाटील सर, खरं तर तुमचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो. खरं तर या स्पर्धेसाठी भरपूर चांगला सहकार्य लाभला. स्लो ओव्हर डिलिव्हरी. इथे फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करायचा होता. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न फंबल जरूर राहिला, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय साबरत असताना धावसंख्या पाहतोय धावपल कबड्डी तब्बल 14 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय 14 धावा. धावपल कबड्डी 12 बॉल मध्ये आता बनवायचे 14 धावा. पहिली ओव्हर खरं तर राहिली पानशील टीमच्या नावावरती. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 2च धावा. या ओव्हरमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी केली जयने. सुरुवात चांगली केली 3 बॉलवरती. त्यानंतर 3 बॉलवरती आल्या तब्बल 9 धावा. त्याच कारणामुळे आता थोडा दडपणामध्ये दबावामध्ये पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 14 धावा. आता वातावरण थोडासा थंड झालाय, परंतु त्या वातावरणाचे विपरीत कुठला खेळाडू या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवेल यासाठी काही क्षणाची वाट पाहावी जरूर लागेल. परंतु हर्षद ज्याच्या बॅटमधनं खरं तर धावा यायला हव्या होत्या पूर्वार्धामध्ये, परंतु पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर आता गोलंदाजी चांगली करावी लागेल ती टीम पानशीलला. सूरज सावंत अगदी क्रिकेटमधील मोठा नाव आपण पाहतोय. सध्याच्या घडीला बऱ्याचशा चर्चेमध्ये राहिलेला हा खेळाडू आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळ राहील. एखादे विकेट्स खरं तर कमबॅक करून देईल पानशील टीमला. पहिलाच बॉल इथे विकेटची संधी. झेल खरं तर आपण पाहिला सोडला जातोय. खरं तर एक चुकी मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. एक झेल खूप महत्वाचा असेल. आता इथनं आपण पाहतोय झेल सोडल्यानंतर मॅच सोडली का. अगदी आपण पाहतोय आकाश ज्या वेळेस कॅच सोडल्यानंतर नॉनस्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येत असतो त्या वेळेस खरं तर चौकार आणि षटकार जबलून पाहिलेत. हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का. खरं तर आकाशाला गबस निघालणारा दर्शनच्या बॅटमधला षटकार पाहायला मिळाला. पण तिथे आपण पाहिलं कमालीची बॉलिंग. ज्या वेळेस क्षेत्ररक्षण साथ देत नसतात त्या वेळेस खरं तर गोलंदाजाने ब्रह्मास्त्र नेहमीच वापरला गेला आणि तेच चित्र मैदानामध्ये परफेक्ट ब्लॉकॉल मैदानामध्ये चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. परंतु एकदा मात्र इथे आपण पाहतोय 1 डॉट चेंडूची यशस्वी समाप्ती होत असताना आपण पाहतोय 15 धाबा. अजून देखील 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धाब्यांची गरज आहे. अक्रॉस झाले. पुन्हा एकदा षटकार मारल्यानंतर तुम्ही डॉट पर्सेंटेज किती केलता याच्याकडे तरी लक्ष केंद्रित करायला हवं. षटकार जरूर मारलाय तो फलंदाज दर्शन्य.
वैयक्तिक विचार करायला लागलं तर 9 बॉलचा खेळ केलाय आणि धाव संख्येवरती खेळतोय. म्हणजे तुम्ही षटकार मारल्यानंतर डॉट पर्सेंटेज कमी खेळणं खूप महत्त्वाचं असतं. 1-1 2-2 धाबा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात. परत इथे आपण पुन्हा एकदा चेंडू पाहावा लागेल. डाव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल लाईन आणि लेन. मागच्या बॉलवरती अप्रतिम डिलिव्हरी मैदानामध्ये रिलीज केली गेली. या बॉलवरती आपण पाहिलं ज्याचं कौतुक केलं तो कुठेतरी नाराज करत असताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 9 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. 9 चेंडू 12 धाबा हे 3 बॉल खूप महत्त्वाचे असतील टीम पानशिल संघासाठी. एष्टा वाकवल्या गेल्या, फर्निचर तोडला गेला, फलंदाज बॅक टू पॅव्हलियन ठोक दिला. इथे आपण पाहतोय खराब बॉल मैदानामध्ये डाव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल. खरं तर प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन करत असताना हर्षल तांडेल या गोलंदाजाला. बरं इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू या बॉलवरती आपण पाहिला खराब बॉल. बॅटचा स्पर्श इथे करत सातत्यानं जर्सी क्रमांक 45. सध्या आपण पाहतोय पूर्णपणे अगदी आपण पाहिला कमबॅक करताना पाहायला मिळाला, परंतु जर्सी क्रमांक 45 या कुठेतरी नाराज करत असताना महेश तांडेल पूर्णपणे मॅच त्याने घालवली असं म्हणायला हरकत नाहीये. सातत्यानं चुका आणि चुका महेश तांडेल याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अगदी बेलवली टीमचा 12वा प्रतिनिधी असं म्हणत असेल. बॉल त्याच्याकडे जातो तर एष्टीरक्षक देखील त्याला ठेवावा, कारण फलंदाज डॉट पर्सेंटेज खेळतोय त्या वेळेस करतात. आपण पहिल्या मॅचच्या दिशेने लक्ष वेधूया. नाही पण बेलवलीचा 12वा बोलत असेल ना. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 20 धाबा. 6 बॉलचा खेळ बाकी. 8 धाब्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. समीर. 6 बॉल मध्ये 8 धाबा डिपेंड करायचे आहेत मैदानामध्ये, तर 6 बॉल मध्ये 8 धाबा बनवायचे बेलवली टीमला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा, एकदा वेगानं पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. आपण म्हणतो ना घर फिरलं की घराच्या भाषे देखील फिरतायत. बॉल अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु जर्सी क्रमांक 45 जबल तर ती बॉल जातोय. त्याचा पाठलाग मात्र आपण पाहिला बॉल सोडत नाहीये. अगदी आपण पाहिला नैनेशचा आज पाठला सोडत नाहीये बॉल. हा बॉल देखील आपण पाहिला अगदी भरपूर लांब राहिला, दूरवरती होता, परंतु आज आपण पाहिला ज्या पद्धतीने आज खेळ चालूया पानशिल संघाचा संघर्ष करतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 45. आता मात्र इथे आपण पाहतोय कमबॅक करतोय. फेकी खराब राहिली आहे. दबाव आणि दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 23 धाबा बनवायचे. 4 बॉल मध्ये 5 धाबा. रात्रीच्या मोसमामध्ये खरतर वातावरण टाईट केलं दोन्ही टीमने. एका बाजूला बेलवली संघ तर एका बाजूला पानशिल संघ. बिग फाईट मॅच मैदानामध्ये रंगत असताना या बॉलवरती भवितव्य असेल दोन्ही टीमचा.
इथे आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉक कॉल, रनआउटची संधी इथे प्राप्त केली आहे. फलंदाज बाद डीजेला संधी. एकदा आम्ही करतो मनपूर्वक आभार करताना आपण पाहतोय रात्रीच्या मोसमामध्ये करतर वातावरण टाईट केले या दोन्ही टीमने. एका बाजूला पानशील संघ हार मानायला तयार नाहीये, तर इतक्या सहजासहजी जिंकून देणारा बेलवली संघ नाहीये. 3 बॉल 5 धाब्यांची गरज इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा करतर आपण पाहिला नयेश करतर आपण पाहिला त्याच्या व्यतिरिक्त बॉल कोणच्या हातामध्ये जात नाहीये आणि कदाचित तिथेच क्षेत्ररक्षण मैदानामध्ये कदाचित फिल्डिंग अशा जागी ठेवावी. 2 बॉल 4 धाब्यांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार मॅच फिनिश करून टाकेल. एखादा विकेट, एखादा डॉट चेंडू मैदानामध्ये शिरकाव करेल पानशील की बेलवली. इथे परफेक्ट करत डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. सूरज सावंतने स्वतःवरती जिम्मेदारी ठेवली आहे. कमालीची बॉलिंग राहिली आहे समीरची. जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजासाठी. एक चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. जर चौकार आला अंकुश यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या माध्यमातून खरं तर देण्यात आली आहे. षटकार मारो किंवा चौकार मारो. चेतन मिसाळ साहेबांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. बेलवली की आपण पाहतोय मैदानामध्ये पानशील यामध्ये चाललेली चुरास. 1 बॉल 4 धाब्यांची गरज असताना मॅच जिंकली. सुपर 12 मध्ये दाखल होणारा आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ सापडलाय, अर्थातच पानशील संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. खरं तर 24 बॉल मध्ये 28 धाब्यांची गरज होती. असं वाटलं होतं की सहजतेने मॅच जिंकेल. आम्ही देखील कन्फ्युजन झालो की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यावी, परंतु इथे आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहिला शेवटचा